महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, खट्याळ सासू आणि नाठाळ सुना रमल्यात गुलकंदच्या ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवण्यामध्ये. चला बघूया तिकडे काय धमाल घडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. करते काय चुकी मी बरोबर हेच आहे. चल जाऊ दे. अशी स्टेपच नाहीये. असं नाहीच दाखवलंय त्यांनी जे दाखवलं ते करायला पाहिजे ना. हे करा राहू दे ना. ना, गप की तू कशाला बोंबलाय सांगते नाही पण ते चुकीचं करते. पाच करू दे ना तिला. का? हे बघ, त्या गुलकंदवाल्यांनी लय जणांचे व्हिडिओ घेतले ती हा काय? त्याच्यात वेगळा ज्याचा वाटलं की नाही आणि कॉमेडी ज्याचा असलं की नाही त्यालाच 5 लाख आहे ती. काय? आपण ते आपलं करू किती. हे आपण नको. ते भाऊजी रिक्षावाले आहेत ना. भाऊजी तुम्ही ते करा. चल जाऊ दे. अरे नाही अशी अहो, नाही तुम्ही करा. अशी स्टेप ताई. हे बघा अशी स्टेप नाहीये. कशी स्टेप आहे. शिटी. अवधूत दादा, अविनाश विश्वजित दादा, मंदारला गाणं द्या ना. काय दे ना. भिकारडे लोमटे इकडे भिकारडे कुठली मग इथं मारून टाकती. लय करतीस का? लय अति करतीस. अतिच करती ती. हे असे पिक्चर वाले आले ना की असे जाते मुद्दाम त्यांच्याकडे. मला माहिती काय मुद्दाम ना. ताई तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला ना. काय बोलणार मी. या कशा वागतात मग. यांनी कशाला पायामध्ये घातला. मुद्दाम घातला. माझ्या जवळ येऊ नकोस. मारून टाकीन कधीतरी शाप. आई काय आई. ए दादा भैया लाजा वाटतात का. बायकांबरोबर कंबर हलवताना लाजा वाटतात का. नाही नाही मम्मी, ते हुक स्टेप चॅलेंज आहे ना, त्याचा भाग घेतलाय आम्ही. काय आहे हुक स्टेप चॅलेंज. याने काय असतं. अगं मम्मी तू ये काहीच कर. हळू जरा. अगं मम्मी काय माहितीये काय, पिक्चर आहे त्याच्यात ती गाणं आहे जाऊ डेटवर म्हणून. त्याची हुक्क स्टेप करायची आहे. ती जर केली की नाही आवडली तर 5 लाख रुपये रोख बक्षीस आहे. किती देणार आहेत. 5 लाख. यांच्या रीलला बघून यांना 5 लाख देणार आहेत. यांच्या कमरा हलतात का. कंबर कशी हलवायला पाहिजे. कशाला बोंबला एवढं करते. सोसल का तुला. कशाला हाय का आता बसली कुठं. काय गरज होती का. काय गरज होती का एवढं करायची. एकतर आपल्या एवढ्या मानक्यावर एवढा मोठा भोंगा आहे. किती मारतात मला सूर्याला. त्याचं कंबरडं मोडलं तर आमचा संसार कसा होईल. येडी बिडी हाय का मुटका तुला. आई कसं करताय तुम्ही. काय किती स्टेप करतायत आणि इथं मला भूक वाढत चालली. नाश्त्याचं कोण बघणार आहे. नाश्ता येईना अंगण वाकडं. काय तर काय. आज आम्हाला तुमच्या तालावर नाचता येत नाही. आज आम्ही गाण्याच्या तालावर नाचतोय ना. हे बघवत नाही तुम्हाला. बघवत नाही. जात मध्ये जा. चल. अगं बघतीस काय बेनी जा की खायला करायला माझ्या. हाय बा मी बाय बा. जा नाश्ता घेऊन ये. काय केलं. काय केलं. मी हे बीट बॉक्सिंग. आम्हाला काय येत नाही होय. आणि कोण आहे बेन. डायरेक्ट घरात कसं काय घुसलं आणि पुरपूर करतो येऊन. मी कालुष्टे. मग कालुष्टे. मग मग काय नाही, ते तुमच्याकडून फोन आला होता गुलकंदवाल्यांच्या डान्स बद्दल. ते नम्रता कुठे. नम्रता नाहीत काय. जाऊ दे. तुम्ही आहे नाही ना. थांबा नमे ती गुलकंदवाला आले ती नाही. तुम्ही आहे ते गौरवजी. ते 5 लाख वाले
नमस्कार नमस्कार. आजी जरा पाय काढा. तुझ्या आजी 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 वाटली मी. आई आजीला आजी नाही बोलणार म्हातारा माणूस केस पिकले काय तू सॉरी सॉरी हा. असू दे. तुमची डान्स रिहर्सल झाली ना. आली आहे, त्यांना बसा. आहे जज कोणत्या पण क्षणी येतील. तुम्ही तर बसा ना आधी. बसू? आई पाय काढा ना त्यांना जागा द्या ना जागा द्या. नाही 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 त्यांना आराम करू दे. आता आलोय ना मी, माझी जागा मीच बनवेन. ए भाई हा? आलो थांब ये भाई मी इकडे वर्षभर घासून अजून पण माझी जागा हालतेच आहे. मी काय बोलतो भाई, तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून? भाई तुझ्याकडूनच आलाय. म्हणजे रे आता तू एवढ्या वयच्या एके असून एवढी घालतोय, एवढ्या चालतोय, मी आलो तर किती पळेन. अरे बापरे, तुला माझ्यासारखं नाही जमणार. नाही जमणार, तुला तुझ्यासारखे जमतंय. मग तुला काय जमतंय? मला बीट बॉक्सिंग येतं ना भाई. नको ठीक आहे, मग मा मिमिक्री येते. नाही करतायत. तुमचं दोघांचंच काय दोघांचं एकटं सुरू केलं. नाही नाही तुम्ही नाही दोघं पण आत्ता आलाय तिथं. मी इकडची आजी आहे. हा. काय? करत जाशील घरामध्ये मग आणि हे असं बोलतंय. 5 लाखाचं मग जाऊ दे. मी आई तुम्ही बसा बसा ना. आता ते वाट मग जजेस येतील ना आता, म्हणून फक्त ते कोण जजेस? मोठे गोस्वामी. मोठे गोस्वामी कोण येणार आहे? इकडे येणार आहेत ते. मोठे गोस्वामी येणार आहे. पावडर आण जरा, पावडर आण. पाऊंडर कशाला? हर्षी येणार आहेत ना. मी असं ऐकलं ते नवीन चेहऱ्यांना संधी देतात लई. नवीन चेहरा कायचा नवीन चेहरा? 50 वर्ष झाली तुमच्या चेहऱ्याला. तुमचा चेहरा जर नवीन असता तर मामांजी ओसात कायला जाऊन बसले असते. मी बाया कायच नाही बोलले. हे आलेत वाटतं, आलेत. हे आलेत. खुर्ची द्या बस. सर एक या इकडे बस. नमस्कार सर. नमस्कार. ते हे कुठं आहे? मोठे गोस्वामी कुठं आहेत? मोठे गोस्वामी. मीच आहे मोठे गोस्वामी. हो ना हो. ते, मोठे गोस्वामी वेगवेगळे आहेत ना. गोस्वामी आणि ते मिशीत हसणारे आहे. मोठे म्हणजे मोठे गोस्वामी. ते एकच माणूस आहे. मग हे कोण आहे त्यांनी? हे यांना ना ओळखलं? नाही. संजय छाबरिया सर, एव्हरेस्टचे मालक. एव्हरेस्टचे मालक. म्हणजे एव्हरेस्टचे मालक म्हणजे ते माउंट एव्हरेस्ट त्यांचं आहे. तेच एवढेच त्यांचे. हा, म्हणजे त्याच्यावर चढायचं असेल तर आधी त्यांना पैसे द्यावे लागतात, मग त्या पैशातून सर फिल्म बनवतात. सर क्या कर रहे रे बेटा, ऐसा मत कर रहे, मजा नहीं आ रहा है उसमें. क्या कर रहे सचिन जी? सर मला घ्या. थँक यू. चेतू हे खरंच मोठे गोस्वामी आहेत काय? म्हणजे कोण झोपलं होतं? मोठे झोपला मोठे झोपला. ते बसल्या झोपतात काय? भारी. एक मिनिट. बसल्या झोपी गेले. हॅलो, हा सई बोल. कामन करता. हा सई. अरे नाही सई, आता गुलकंद रिलीज होतो आपला. आता कसा बदलू हिरो मी सई. सचिन जी एक मिनिट. संजय सरांना देतो. सर लो आप ही बात कर लो. हाँ हेलो, हाँ सही. अरे हाँ, बोलो. हाँ, मजा आ रहा है तुझे काम देखते हुए. हाँ, सब जगह तू ही है, तो प्रमोशन के लिए भी टाइम दे जरा हमारे फिल्म के लिए. बोलो, आप ही बोलो, मैंने अभी बोलना छोड़ दिया. नहीं, वो इंस्टा पे वो तेरा लावणी के रील के बीच में एक अपना लगा डेट वाला रील भी डाल लेना. और वो बाय द वे तेरा लावणी देख के मैं संजय घाबरी एकदम.
मंडळी, ज्यांच्या विनोदाचा रिझल्ट नेहमी 100%च असतो असे हास्य कलाकार आता तुमच्या समोर दाखवायला येत आहेत परीक्षेच्या रिझल्टची धमाल. आणि ज्यासाठी तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. प्रद्युम्न, 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 जरा शांत बसतोयस का तू एका ठिकाणी? बापरे. प्लीज बी नॉर्मल, प्लीज. तक्षशिला मी कसा शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? प्रद्युम्न, अरे पण काय प्रद्युम्न? सुपुत्र दिवे लावून आलेले आहेत. मारत नाहीये. सॉरी बाबा. बाबा म्हणायचं नाही मला अजिबात. गप्पा बस. दिवे लावून आलाय, लाज नाही वाटली? यासाठी बाबाने तुझा तासनतास अभ्यास करून घेतला होता का? घरी येताना रस्त्यात ते मार्कशीट जाळलं का नाहीस तू? मम्माकडे बघायचं नाहीये. प्रद्युम्न, प्रद्युम्न, खूप करतेयस. ऐक, ठीक आहे ना, लिव्ह इट. झालं ते झालं. लिव्ह इट म्हणजे हाऊ कॅन यू सी दिस? लिव्ह इट. झालं ते झालं म्हणे. शांत बस. सॉरी अजिबात म्हणायचंय, तोंडातून ब्र काढायचं नाहीये तू. शांत. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचंय तक्षशिला? आमच्या इक्ष्वाकूला तक्षशिला लोकांनी विचारल्यावर मी हे सांगायचंय की आमच्या इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. इक्ष्वाकू. प्रद्युम्न, बाकीचे 0.99% कुठे आहेत इक्ष्वाकू? प्रद्युम्न, काय एवढं पॅनिक होतोयस तू? पॅनिक नको होऊ मी. अरे झालं आता त्याच्याकडनं. काहीतरी कुठेतरी कमी पडलं असेल इक्ष्वाकू. नाही 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 तक्षशिला, बाबा म्हणून मी कमी पडलो आज. प्रद्युम्न, नको ना तू इमोशनल होस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले 22 विद्यार्थी आहेत मुंबईत. त्यातले 3 आपल्या पार्ल्यात आहेत. कुठल्या तोंडाने मी फिरू या पार्ल्यात? सांग मला. मुसमुसणं बंद कर. श्रीमुखात लगावेन मी इक्ष्वाकू. प्रद्युम्न, नको ना रे एवढी बडबड करूस त्याला. नको ना एवढी बडबड मी करू. बोलते त्याच्याशी, मी बोलते. बेटा इक्ष्वाकू, मला सांग अभ्यास कमी पडला का तुझा? नाही मम्मा. मग काय झालं? मम्मा, मी सगळे प्रश्न लिहिले होते. मी ऑप्शन्सला आलेले सगळे ऑप्शन पण सोडलं नाही. मी सगळं लिहिलं होतं. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहिती? खाण्यापिण्याचं बरं माहिती असतं. मम्मा मला ब्रेकफास्ट दे, मम्मा मला स्मूदी दे, मम्मा मला चॉकलेट पावडर टाकून दूध दे, हे बरं माहित असतं तुला. मम्माच देते, मी नाही बोल. बात आवाज काढायचं नाहीये. तोंड बंद. शांत शांत. मारत नाही. इकडे ये. मला सांग, चंद्रावर गेलेल्या 23व्या माणसाचं नाव काय? काय प्रश्न आहे हा प्रद्युम्न? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलतोय. असं कसं आठवणार बाबा? माझं साधं नाव पण कोणाच्या लक्षात राहत नाही. कारण तुझं कर्तृत्वच नाहीये काही. हाय माझं एक कर्तृत्व. संधी मिळाली होती, ती सुद्धा गमावली आहे त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वी, ते आठवतं का आपल्याला? तोंड वर करून बोलू नकोस. त्याचे केस वाढवून अरे ठेवलेत. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. हो ग माझं शाण. शृंखलेश्वरकर का फोन करतायत? हॅलो. तुला किती टक्के मिळालेत विचारतायत. काय सांगू मी यांना? सांग ना त्या. कसं सांगू? प्रद्युम्न, शृंखलेश्वरकर रॉंग नंबर. काय? फोन बंद करून ठेव.
अरे मी माझा फोन बंद करून ठेवलाय, तुझा फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. फोन बंद करून ठेव. इकडे देतो. त्या फोन पायी झालंय सगळं. माझ्याकडे 2 ऍप आहेत फक्त. त्याच्यातच गुंतलेला असतो सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून उत्तर देऊ नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहे म्हणे. मूर्ख. केस कशाला वाढवले ते? काय करतोय तू प्रद्युम्न सतत त्याच्या केसांमध्ये तू ते पेढे कुठे आहेत? हे पेढे फेकून दे. नाही नाही हे पेढे फेकून दे. नाही नाही अजिबात या घरात कुणी पेढे नाही खाणार नाहीये. प्रद्युम्न नाही, पेढे फेकून नाही दे. प्रद्युम्न नाही तक्षशिला नाही. नाही, हे बघ. या घरात निधन झालंय असं समजा. कुणी पेढे खाणार नाही. मी आणले इक्ष्वाकूसाठी नाही इक्ष्वाकूसाठी पेढे आणलेत. बॅग्स भर तू बॅग्स भर. काय कर चल तू हॉस्टेलला चल. अरे काय कर त्याच्या प्रद्युम्न बॅग्स भर. चल तू उगाच तू नाही, अति करतो चल. अति करतोस, तू सांगतो. हॉस्टेलला जायचं. अजिबात तिथे थांबायचं नाही. नाही नाही हात सोड त्याचा. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला ती काय पालायची रेस आहे काय रे का बटाटे शर्यत आहे? माझा पोरगा पास झालाय 50% मार्क्स मिळाले बाय. 50% तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? वाचऱ्या अरे 50 तर 50 मिळाले तर वाचऱ्या. यो माझ्या पोराने अख्ख्या खानदानाचं नाव मोठं केलंय बोल. जाम भारी केलंय या वसऱ्याने. पेढे खा. ए तक्षकिल किशिला वेणी वेणी तक्षशिला नाव आहे तिचं. हा वेणी घ्या ना पेढे. अरे काय आवरे अवदस सारखं तुम्ही बसलं थोबार करून. अरे तू तरी सांग ना चिकाटू काही झाले. कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे हा वचारे काही पण असू दे पण काही झालंय काय आवरे थोबार पारून करायला काही झालंय. सांगतोस? सांग ना इक्ष्वाकू, सांग काय झालंय. सांगायला सुद्धा लाज वाटते मला. इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. अरे लयच वाईट झालंय रे. म्हणजे तसं तर मग माझ्या पोराला 50 लयच पडलेले आहेत. भाऊजी 99% मिळालेत. 99.1. म्हणजे पासंगच नाही म्हणजे 35 पेक्षा कमी आहे का ते? बापूस 99 9वर 9 म्हणजे 100ला 1 कमी. रे मावर काय थोबरं पारून बसलाय वसाऱ्या. रे माझ्या पोराचे 50 गेलेत पण 50 तर आलेत ना. तुझ्या पोराला 1% कमी पडलाय तर तुम्ही कोंबड्याच्या कुल्यासारखं थोबरं करून बसलाय. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे वसाऱ्यानो. ऍक्च्युली या दत्तूने ना तुझ्या पोरांनी आपल्या सोसायटीचं नाव काढलंय. जाम मोठं केलंय. ए बाला आज संध्याकाळी मी बिल्डिंगच्या खाली डीजे लावणार आहे. नाचायला तू ये. काय दत्तू काय बोलतो? मग ते आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला तर सांगायचं अरे बघतोस काय रागानं 50% बाटलेत वागानं. लाज नाहीये. लाज नाहीये. न मारू नकोस त्याला. नाही 50% मिळालेत आणि बघतोस काय रागाने वगैरे करणार आहे. हा हे करणार आहेत. अरे मग काय झालं? कदम 50% जर डीजे लावला तर लोक थुकतील आपल्या तोंडावर. अरे वसाऱ्या लोकांचं काही मला घेणं देणं नाही. माझा पोरगा पास झालाय आवडत माझ्यासाठी लय जाणार. हे बघ कसं आहे 50% मिळाले तर ते डीजे ठेवतायत बिल्डिंग मध्ये. आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं त्यांना समोसे वेफर आणि पन्ह तरी देऊयात रे. गप्प बस तक्षशिला. कुणाला काहीही मिळणार नाहीये. कसं? शांत रहा. कदम जेमतेम 50% मिळालेले आहेत. जेमतेम तर जेमतेम 50% मिळालं ना वसाऱ्या. आता तुझ्या पोराला 99% भेटले. 99. तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? हो. माझ्या पोराला 50% भेटले. तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे. दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे. कदम पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात. रे कुणाला 100% मिळवायचे? म्हणजे पहिली ते 7वी मिळून 50% पण होत नाही. विचारूच नको. का?
7वी मध्येच नापास झालो होतो आठवीत का कदम हा त्याला किती मिळाले 50% की नाही हा. त्याला कुठे ऍडमिशन मिळणार आहे का ते बघा आधी. पण ऍडमिशन कोणाला पाहिजे? मी तर माझ्या बापूचा टरूक आणि डंपर चालवणार. एक मिनिट. शाबास. भले बहादर, छान, उत्तम, उत्कृष्ट चालव. वडिलांचा डंपर ट्रक जे काय आहे ते चालव. माझ्या मुलाला तसं नाही करणार आहे मी. मग? मला त्याला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. मावरे का टेन्शन घेतोस बसाऱ्या? माझा मित्र आहे ना भावना मेडिकल, तिकडे टाकू त्याला. पण मला सांग, म्हणजे मेडिकलला पण कॉलेज असतं काय? पण आवरी पोरं बसतात कुठं? मला तर कायम फक्त मेडिकल मध्ये 3च पोरं तिथं बसलेली दिसतात. एक तो कॅश काउंटरवर असतो, दुसरा आपल्या तर विचारतो डॉक्टर का रिस्प्रिक्रिप्शनला आहे क्या? प्रिस्क्रिप्शन. हा, आणि तिसरा बोलतो वर असतो तो स्टूलावर ए आयटम अभी आया नाही, दुसऱ्या कंपनीचा आयटम ते. काका तुम्ही मेडिकल स्टोअर बद्दल बोलताय, तसं नाही. मला मेडिकल म्हणजे सायन्सला जायचं आहे. अरे मग जा ना वसाऱ्या, ह्याला जिकडे जायचं तिकडे घालू ना. इकडे मला सांग, तुला त्या गलासाची गोष्ट माहिती आहे? कुठल्या? एक बघ असा अर्धा भरलेला गलास असतो, दुसरा असा लांबून भरलेला गलास दिसतो न. तो गलास असा उलट ठेवला का पटकन सगळं पाणी पडतं न. मग तो जो गलास असतो असं व्यवस्थित असं सगळं पाणी त्याला भरून भरून घ्यायचं न. मग तो जो पूर्ण अर्धा भरलेला जो गलास असतो ना, तो मग तो नाहीच राहतो, असं काहीतरी आहे.